So the question is, a body kept on a horizontal disk of radius 2 meter at a distance of 1 meter from the center. The coefficient of friction between the body and the surface of the disk is 0.4. The speed of rotation of the disk at which the body starts slipping is. Now क्वेश्चन काय म्हणतो बघा, एक बॉडी आहे ते आपण हॉरिझॉन्टल डिस्कवर, त्याचं रेडियस 2 मीटर आहे आणि त्या रेडियस 2 मीटर असणाऱ्या डिस्कवरती तिथून 1 मीटर एवढ्या डिस्टन्सवरती ठेवले सेंटरपासून. मग तिथे काय म्हटलंय की कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन जो आहे बिटवीन दॅट बॉडी अँड द सरफेस ऑफ डिस्क तो 0.4 दिलाय. मग स्पीड ऑफ रोटेशन जे असणार आहे डिस्कचं, ज्यावेळेस ती बॉडी स्लिप करायला जाईल, म्हणजे ह्या डिस्कवर जर आपण बॉडी ठेवली आणि ही डिस्क जर आपण रोटेट केली, तर ही बॉडी स्लिप व्हायला स्टार्ट होईल, त्यावेळेस त्याचं स्पीड किती असणार आहे असं विचारलं आपल्याला. सो इथे जर आपण पाहिलं तर कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन दॅट इज इक्वल टू काय होणार आहे आपला म्यू mg, विच विल बी इक्वल टू होणार आहे m ओमेगा स्क्वेअर आर. याच्यावरून ओमेगाची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. ओमेगा विल बी इक्वल टू m ला m कॅन्सल आउट होणार आहे. हा ओमेगा बरोबर काय होणार आहे अंडर रूट ऑफ म्यू जी डिवायडेड बाय आर होणार आहे. सो व्हॅल्यूज पुट करूया इथे. म्यूची व्हॅल्यू किती आहे आपल्याला, म्यू आहे 0.4 मल्टिप्लाय बाय 10 आणि रेडियस आहे 1. तर हे जर सिम्प्लिफाय केलं तर अंडर रूट ऑफ 2 मिळतोय, अंडर रूट ऑफ 4 मिळतोय, 2 नाही मिळत, अंडर रूट ऑफ 4 मिळतो. कारण इथे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन जो असणार आहे दॅट इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स असणार आहे. रोटेशन सर्क्युलर आहे त्यामुळे आपण हा फॉर्म्युला यूज केलेला आहे, हा फॉर्म्युला. ठीक आहे, frictional force that is equal to centripetal force, so that's why we use this formula. And now this omega will be equal to under root of 4, so it will be 2 radian per second. So which option is correct according to this? Option number A means option 1 will be correct here.